मी सखाराम मात्रे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आपल्या शुभस्य आम्ही सामनावीरचा पुरस्कार इथे देत आहोत या खेळाडूला. रितेश पाटील परफॉर्मन्स 2 षटक, एकही निर्धाव नाही, 7 धावा खर्च करून तब्बल 5 विकेट आणि 5 विकेटचा हॉल पूर्ण करणारा हा खेळाडू ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. तर रितेश पाटीलला विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. सखाराम मात्रे साहेबांच्या शुभस्य आम्ही देत आहोत हा अवॉर्ड. रॉकस्टारकडून एक गिफ्ट टॅम्पर, त्याचबरोबर एक रिस्ट वॉच, त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक कॅश प्राईज सुद्धा आहे, ते म्हणजेच रितेशसाठी चेतन पाटील यांच्याकडून. हे सुद्धा आपण द्यायचं आहे त्या खेळाडूला. ही कॅश प्राईज रितेशसाठी. आणि जास्त वेळ न घेता, कारण सामने ते सुरू झाले, रितेशचा सुद्धा वेळ घेणार नाही आहे, कारण रितेशला पुढच्या परफॉर्मन्ससाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया, स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. आणि सामने ते सुरू झालं आहे त्यामुळे वेळ घेत नाही आहे. सॉरी श्रीधर, आपण कॉमेंट्री पासून जाऊया ना, ऐकूया पुढच्या सत्रामध्ये मच्छिंद्र पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद सर. यावेळी आपण सामन्याकडं पहिला चेंडू याला स्क्वेअर कट केला, जज करतोय फलंदाज बाद. पहिलाच धक्का दिलाय, दे धक्का, खूप मोठा धक्का पहिला, आणि गोलंदाज अतुलला मिळालं पहिलं यश. मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेचं पहिलं मी म्हणेन मेडन षटक फेकलं होतं, तोच अतुल मैदानावरती पहिल्या चेंडूवरती गडी बाद करत असताना, कौशल्य दाखवत असताना, खूप चांगली वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना, आणि झेल टिपला नचिकेतनं पहिला धक्का दिलाय. यावेळी आपण बघू शकाल तो खोनी या संघाला. मागच्या सामन्यामध्ये खोनी संघानं मी म्हणेन अडवली संघाला 34 धावांवरती अडवलं होतं, मात्र तेव्हा ते नाणेफेकी जिंकली होती. आता मात्र उलटं पाहायला मिळतंय, कारण मागच्या सामन्यामध्ये पाटील इलिमान संघ नाणेफेकी हरून फलंदाजी करत होता, आता मात्र तो गोलंदाजी करतोय. पूर्ण चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळतंय या सामन्यामध्ये. तमामपणे रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर तुम्हाला पाहायला मिळते, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हिअर. नवीन फलंदाज संध्याकाळचे 4 वाजतात. सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही आहोत. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आपण पाहतोय मैदानावरती. स्ट्राईक केला फलंदाज, पंचाकडनं गाड मागत असताना त्यानं मी म्हणेन लेग स्टंपची मागणी केली गौरव ठोंबरे, अत्यंत विध्वंसक फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये गौरव फारसी कामगिरी करू शकला नव्हता, कारण लो स्कोरिंग सामना होता. बघायचं आता त्याच्याकडे खूप चांगली संधी असणारे स्वतःला दाखवण्यासाठी. अतुलचा चेंडू, हा चेंडू बॅकपटला जाऊन चांगला स्क्वेअर कट केला. चेंडू ट्रॅव्हल होतो पॉईंट रिझल्टमध्ये. शतक त्याला बॅकअप देईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, आणि चेंडू मात्र बॅकअप देईपर्यंत धावा पूर्ण केल्या तिथं मैदानावरती. स्कोरर आम्हाला निश्चित माहिती देते, कारण आमचं लक्ष चेंडूकडे होतं, आणि 3 धावा 10 फलकावरती पूर्ण करत असताना गुड फिल्डिंग नचिकेतनं. बघा पहिला चेंडू ज्यावरती झेल टिपला होता, आणि हाच नचिकेत चेंडूला बॅकअप देत असताना, म्हणजे 2 चेंडू अतुलनं फेकलेत, 2 चेंडू मात्र नचिकेतनं बॅकअप केलेत. 1 गणाच्या मोबाईलमध्ये सुरुवात आपण पाहत होती 3 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज स्टायकरेनला आता सलामीचा बिभीषण मात्रे स्टायकरेनला. ऑफसाईडला आपण बघू शकाल 5 क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक गलीमध्ये आणि एक प्रथमेशला बघू शकाल आपण लॉंग ऑफमध्ये सर्कलच्या बाहेर. हा चेंडू वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. अपील मात्र झाली ती विकेट किपरकडनं, गोलंदाजाकडनं कोणतीच अपील नाही आहे. त्यामुळे अपीलमध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. ट्रिमेंडस प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतं. दे आर क्रिएटिंग बिल्ड प्रेशर ऑन द अंपायर, आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळते. गुड बॉलिंग अतुलचं मी कौतुक करेन, कर ज्या अतुलनं या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक फेकलं होतं मागच्या सामन्यामध्ये, तोच अतुल तुम्हाला ट्रिमेंडस बॉलिंग अटॅकमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम अतुल. शफळवून खेळण्याचा प्रयत्न, वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन करतोय फलंदाज. मग ते एवढ्या वेगवान गोलंदाजाला तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन करायचं असेल तर तुमची नजर तेवढी कडी असायला हवी, तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स तेवढा असायला हवा. मात्र बिहाइंड द स्ट्रोक नॉट अ सेल्फ कॉन्फिडन्स. डॉट डिलिव्हरी वन्स अगेन, व्हेरी ब्युटिफुल अँड फॅन्टास्टिक परफॉर्मन्स फ्रॉम द अतुल पाटील. इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स. ज्या पहिल्या सामन्यामध्ये अतुलने इम्प्रेसिव्ह केले होते, तीच इम्प्रेसिव्ह बॉलिंग पाहायला मिळते. बॅलन्स बॉलिंग अटॅक फ्रॉम द अतुल पाटील. खूप लवकर चेंडूला अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय, क्रॉस बॅटर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, प्रत्येक प्रयत्न आणून पाडलाय गोलंदाजाने. मी म्हणेन या फलंदाजांचा व्हेरी ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स.
खूप सुंदर प्रेक्षकांना मात्र भुरळ घालतोय हा गोलंदाज. ज्या पद्धतीने अनुशासित गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, वेगावरती त्याचं तेवढंच नियंत्रण आहे. आणि हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. ट्रेमेंडस बॉलिंग अटॅक फ्रॉम द राहुल. इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स. धावसंख्या फक्त आपण पाहत होती 3 या धावसंख्येवरती. स्टार्ट केला फलंदाज बिभीषण. मात्र बिभीषणचा तोच वेगळा प्रयत्न पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि बऱ्याच कालांतर मात्र धावफलक पुढे सरकत असताना एंड ऑफ द सक्सेस ओव्हर. लॉस ऑफ द 1 विकेट. स्कोर बोर्ड ऑन द ओनली 4 रन्स. हॅलो 4 जाऊ. यस प्रसाद सर. थोडंसं थांबवतो मच्छिंद्र. एक महत्त्वाचा सन्मान व्यासपीठावर होतोय. गावदेवी विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल पाटील यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करत आहोत. हा सन्मान इथे केला जातो व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून निश्चितच एक आपण दर्जेदार क्रिकेट स्पर्धा बघतो. अव्वल मानांकित क्रिकेट स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच अत्यंत मोलाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते असे अनंत पाटील इथे उपस्थित आहेत. अनंत पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल व्यासपीठावर. विनंती करतो अनंत यांना की आपण व्यासपीठावर या. यावर्षी ही स्पर्धा होऊ शकणार नाही, मात्र ऑलरेडी आम्ही सूचना प्रत्येक संघांना खेळाडूंना दिली होती आणि हा सन्मान इथे आम्ही अनिल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. दिस इज द ब्युटिफुल मोमेंटो फॉर अनंत पाटील. एक विशेष सन्मान या व्यासपीठावर आम्ही करत आहोत अनंत पाटील यांचा. आणि जरी त्यांची स्पर्धा होत नसेल, जरी ती स्वर्गीय रत्नभाऊ पाटील स्पर्धा होत नसेल, तरी मात्र या स्पर्धेला मात्र मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून हेमंत आणि त्याचबरोबर सन्माननीय दिनेश रामन पाटील साहेबांना लाभलेलं आहे. त्याबद्दल निश्चित त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच अनंत पाटील. आणि लगेचच वळूया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बाकीचे आपण सन्मान 3 षटकांच्या नंतर इथे करणार आहोत. थँक्यू सो मच. वेलकम अनंत पाटील, वेलकम संतोष बेडेकर, वेलकम प्रमोद म्हात्रे. हे सर्व त्रिमूर्ती आपण बघू शकाल व्यासपीठावर शोभाट होताना. थँक्यू सो मच. थँक्स अलॉट. असंच कायम सपोर्ट राहील अशी अपेक्षा बाळगतोय आणि वळतोय आपण सामन्याकडे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज येतो प्रथमेश. यावेळी मात्र डेलिकेट शॉट खेळण्याचा प्रयत्न कर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात नाही, त्यामुळे प्रचंड प्रेशर आहे आणि या प्रेशरमध्ये रिलाईज करण्यासाठी मात्र फलंदाज आता एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत आहेत. संदीप सर, आपण पाहिलं तर जर तुम्हाला मोठे फटके मिळत नसतील तर सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करून धावसंख्येला आकार देणं ही फार महत्त्वाची बाब आहे. आणि हे आता मात्र लक्षात आली, कारण सातत्यानं मागच्या षटकामध्ये इम्प्रोव्हायझेशन करताना बरेचसे चेंडू निर्धाव गेलेत आणि फक्त 3च धावा आल्या पहिल्या चेंडूवरती. नंतर मात्र सिंगल 4 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस आणि धावसंख्येला मात्र फारसा आकार देता आला नाहीये. पूर्ण चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळतंय, कारण कोहली संघानं मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्यांदा धावा चेस केल्या होत्या आणि प्रथम फलंदाजी केली होती ती संदप संघानं नाणेपैकी हरून. वेगळं चित्र आहे मैदानावरती आणि वेगळं वातावरण सुद्धा मैदानावरती पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. चेंडू बघा लेग ब्रेकच्या माध्यमात थोडासा बाहेर काढला. ही शैली आहे त्याच्याकडं, कारण मी सातत्याने कौतुक करत असतो. का करतो याचं उत्तरही त्याने दिलंय, कारण फलंदाजीमध्ये मागच्या सामन्यामध्ये 18 चेंडूमध्ये 42 धावा ठोकल्या होत्या. 233.33च्या बॅटिंग स्ट्राईकनं धावा ठोकल्या होत्या. 4थ्या नंबरला होता प्रथमेश आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये आपला कस दाखवत असताना, आपली उपयुक्तता दाखवत असताना तेवढा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र फलंदाज अपयशी. फिंगर गोज अप. अंपायर आणि मनोज गुप्ता आम्हाला सांगतात फलंदाज बाद. अजून एक धक्का, दुसरा दे धक्का. व्हॉट अ सेलिब्रेशन आफ्टर लुझिंग द विकेट. झालाय तो गौरव बाद झालाय. हर्ष ठोंबरे सुद्धा झेलबाद झाला होता. गौरव सुद्धा झेलबाद झाले. आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत आणि दोन्ही गडी बाद आपण झेलबाद होताना. Very good evening to all of you present here. Birds are flying in the air. Cold wind is blowing on. Wonderful and beautiful evening all of you once again. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज प्रथमेश पाटील आपली जबाबदारी स्वीकारत असताना. संदीप जगे सर, तुमच्या माहितीसाठी हा संघ पाटील संघ आहे, पाटील परिवार संघ. यामध्ये सर्व तुम्हाला आडनाव पाटील पाहायला मिळतील. हे एकमेव संघ आहे या परिसरामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याचं नाव सुद्धा आहे पाटील 11 संदप संघ. नवीन फलंदाज टॅकरनला येतोय तो क्षेत्राची पाहणी करत असताना करण ठोंबरे इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समन ऑफ द टेनिस खेळ वर्ल्ड. बघायचं काय खेळ करा मैदानावरती. खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो मात्र त्या शेवटच्या मुवमेंटमध्ये मात्र नजर ठेवू शकला नाही क्षेत्ररक्षक. नचिकेत होता. तिसऱ्यांदा चेंडू नचिकेतकडे गेलाय बघा. पहिल्यांदा झेल टिपला त्यानं. दुसऱ्यांदा जेव्हा बॅकअप दिला तर 3 धावा आल्या होत्या आणि आता सुद्धा चेंडू त्याच्याकडे गेला तेव्हा 2 धावा आल्यात. तिसऱ्यांदा चेंडू जातोय नचिकेतकडं. ऑन साईडला यायला उभा होता आणि धावसंख्येला आकार आला 3 या धावसंख्येनं. 7 या धावफलकावरती 2 या धावसंख्येनं. वेगवान गोलंदाज प्रथमेश कधी स्लोवर फेकतोय, कधी चेंडूला बाउन्स करतोय, कधी चेंडूला टर्न देतोय. एक वेगळी शैली. याली लॉफ्टेड ड्राइव्ह आहे मध्ये चेंडू संचार करतोय.
शतक जज करेल हेमंत चेंडू खाली. ओ वाट अ गुड कॅच. आणि अजून एक धक्का दिला, तिसरा धक्का मैदानावरती. थँक्यू. अप्रतिम संगीताची मैफिल. आजचा 26 जानेवारीचा दिवस आहे, प्रजासत्ताक दिवस. आपण सकाळी पहिलं राष्ट्रगीतानं सुरुवात सुद्धा करण्यात आली. 8 वाजून 50 मिनिटांना राष्ट्रगीत झालं. 9 वाजून 1 मिनिटांना पहिला चेंडू फेकला गेला. ही शिस्त आहे स्पर्धेची आणि कल्याण डोंबिवलीची संपूर्ण शिस्तीचं श्रेय देईन मी. ऑल क्रेडिट गोज टू विनोददादा पाटील आणि आमचे आदेश भगत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून किती प्रचंड शिस्त कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळते. ऑल क्रेडिट गोज टू विनोददादा पाटील आणि मी म्हणेन आदेश भगत यांना आम्ही देऊ. गोलंदाजी परिवर्तन पुन्हा एकदा येतोय तो प्रथमेश. डान्सिंग डाऊन टू विकेट. यावेळी मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू मात्र जास्त वेळ हवेमध्ये होता. शतक कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावांसाठी किती संघर्ष करावा लागतो बघा. एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे आणि P1 मध्ये फक्त आल्या त्या 4 धावा आणि P2चं षटक संपलं. P1 मध्ये अतुलनं फक्त 4च धावा दिल्या होत्या आणि प्रथमेश आता मात्र या षटकामध्ये धावा देतोय. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 5च धावा. एंड ऑफ द कपल ओव्हर 9 लॉस ऑफ द 3 विकेट. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर्स. दर्शकाला फारसा आकार नाहीये कारण फक्त 9च धावा आपण पाहतोय मैदानावरती. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी राहिली. 23व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. किती ऊन वारा पाणी पाऊस संघर्ष केल्यानंतर दिनेश शेठ पाटील आणि ग्रामस्थ मंडळ खाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. दरवर्षी नवीन संकल्पना स्पर्धेमध्ये आपण पाहत असतोय. दरवर्षी नवीन अपेक्षा प्रेक्षकांना असतात आणि यावर्षी डावले प्रीमियर लीग हा सुद्धा उपक्रम पाहिला आणि इन ॲक्शनमध्ये आम्ही दिनेश शेठ सुद्धा यांना पाहिलं आणि त्यांचा संघ फायनलमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकाल. कारण ज्यावेळी डावले प्रीमियर लीग झाली तेव्हा श्लोक आर्या 11 आणि निलांग मित 11 हे दोन्ही संघ पुढे सरकलेत. दर्शक बघू शकाल 9 गडी बाद झाले ते आतापर्यंत 3-2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर. बघायचंय कोणी संघ कधी बॅटचा फेस खोलणार, कधी धावा उभारणार, कधी मोठे फटके येणार. प्रेक्षकांना मात्र प्रचंड अपेक्षा या सामन्यातनं. ओव्हर द विकेट. नवीन षटकाची सुरुवात. ड्राईव्ह केला चेंडूला बॉटम याचा खूप चांगला वापर. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिड विकेटमध्ये. शतक बॉडी लाईन पर्यंत येईल. कव्हर करेपर्यंत 2 धावा. ग्रेट अँड मिड द विकेट. थ्रो मात्र यावेळी मी मेन ऑर्थोडॉक्स जातोय. अजून धावा. चेंडूची फेकाफेकी पाहायला मिळते आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा, जिथे 2 धाव होती तिथे 3 धावा आणि 3 धाव्याच्या बरोबर सांघिक धावसंख्येला आता मात्र 2 डिजिटमध्ये धावसंख्या कन्वर्ट केली जाते. एकूण धावा आपण पाहतो त्या आता मात्र 12 धावा 10 फलकावरती. प्रेक्षक वर्ग मात्र शांतपणे या सामन्याचा आनंद घेतोय. जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात तुमचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. बिकॉज यू आर द पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट. ही स्पर्धा संपूर्ण SMD लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षक पण आपण पाहतोय. ब्युटिफुल वर्क. ऑल कॅमेरा वर्क्स. कीप इट अप. गुड जॉब. वेगवान गोलंदाज अतुल पाटील. या बघा रायझिंग डिलिव्हरी. ही डिलिव्हरी आम्ही पाहिली नव्हती मागच्या षटकामध्ये त्याच्याकडनं आणि ती डिलिव्हरी सुद्धा पाहायला मिळाली. अतुलनं मात्र खरोखरच आणि पंच आम्हाला इशारा करतात की गोलंदाजाला बाउन्ससाठी तुम्हाला वॉर्न करण्यात आले. मला आठवते संदीप जगेश सर की 1975 1979 वेस्ट इंडिजनं लगातार 2 विश्वकप जिंकले होते आणि त्यावेळी अशीच आपण गोलंदाजी बघत होतो. प्रसाद सरांनी सुद्धा याविषयी खूप चांगलं विश्लेषण केलं होतं गोव्याच्या स्पर्धेमध्ये संगम प्रीमियर लीगमध्ये आणि आम्हाला खूप त्यानं झाडलं होतं. दररोज आम्ही चुका करायचो, दररोज आमची हजेरी घ्यायचे. मध्ये ज्यावेळी आम्ही पिच रिपोर्ट दिला त्यावर्षी पाठीवरती कौतुकाचे हात थोपडले त्याने आमच्या. त्यावेळी आम्हाला गहिरून आलं होतं. ओव्हर द विकेट. हो लावले डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजीचा वापर करत असताना वाऱ्याचा वेग तेवढाच आहे, तेवढाच गोलंदाजीचा वेग तुम्हाला पाहायला मिळतोय आणि धावसंख्येसाठी मात्र अक्षरशः झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय. धावांचा वेग मात्र येत नाहीये आणि गोलंदाजीमध्ये आज मात्र अतुलनं सर्वांना प्रभावित केलं. जबरदस्त गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक फ्रॉम द अतुल. फॅन्टास्टिक अँड ब्युटिफुल मी म्हणेन परफॉर्मन्स फ्रॉम द अतुलच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये मात्र डिश लॉस द बेस्ट. 1 more विकेट. डेंजरस डिलिव्हरी. द बॅट्समन हॅज नो आन्सर टू इट. क्लीन बॉल. 1 more विकेट डाऊन. शून्यवरती. दुसरा विकेट गेला 5 या धावसंख्येवरती. तिसरा विकेट गेला 7 या धावसंख्येवरती. चौथा विकेट गेला 12 या धावसंख्येवरती. थँक्यू त्रिशांक आणि आमचे अशोक आम्हाला माहिती देत असताना धावसंख्या मात्र फारशी नाही पाहायला मिळत.
12 धावसंख्या. ज्यावेळी आम्ही ओपिनियन घेतलं प्रसाद सर आणि संदीप सर, त्यावेळी मी विचारला प्रश्न कोणी संघाच्या संघनायकाला की चांगला सामना फाईट पाहायला मिळेल का. त्यांनी सांगितलं यस चांगला सामना पाहायला मिळेल. मात्र तो सामना आपण पाहतोय, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे ते अतुलच्या माध्यमातून, तशीच गोलंदाजी ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक तेवढ्याच आहे कोणी संघाजवळ. कारण त्यानं मागच्या सामन्यामध्ये वडवली संघाला फक्त 34 वरती, अडवली संघाला 34 या धावसंख्येवरती थांबवलं होतं. त्यामुळे हा सामना सुद्धा खूप चांगला असणार आहे. प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका, पाहत राहा. ही स्पर्धा खाडीचे शकर तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे आणि तुमचा उदंड प्रतिसाद कायम लाभला आहे या स्पर्धेला. त्यामुळे तुमचं आयोजकांच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. गोलंदाज अतुल पुन्हा एकदा येतोय, खूप सुंदर गोलंदाजी करत असताना मैदानावरती. अतुलचा चेंडू यावेळी मात्र शॉर्टबॉलच्या माध्यमातून कडून काढला, चेंडू ट्रॅव्हल झाला, तो लॉंग ऑनला कव्हर करत होता. एकदा पुढे गेले, दोन धाब्याचा मानस, एस गोटेन मिड द विकेट. धावांसाठी संघर्ष सातत्याने करावा लागतोय. आणि हा आपण पहिला असा सामना पाहतो की आतापर्यंत तिसरं षटक सुरू असताना एकही चौकार किंवा एकही षटकार नाहीये. याच्यावर तुम्ही अंदाज ओळखू शकाल की किती हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण दाखवलंय आणि किती सुंदर अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना गोलंदाज अतुल आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं प्रथमेश पाटीलला. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. धावसंख्येला आकार नाहीये, कोणी संघ सातत्यानं धावांसाठी झगडतोय, संघर्ष करतोय. मात्र अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे, बघायचंय कधी बॅटचा फेस खोलणार, कधी धावा येणार. प्रेक्षकांना मध्ये प्रचंड अपेक्षा असणार आहे या दोन संघाच्या माध्यमातून. देर इज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम द बोथ द टीम. यावेळी मध्ये खूप चांगला फटका स्क्वेअरच्या माध्यमातून छते पुढे सरकलाय आणि कव्हर करेपर्यंत कव्हर मात्र करू शकला नाहीये. बॅकअप मी म्हणेन चांगलं होतं. हर्षिकेश 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. एंड ऑफ द सक्सेस ओव्हर. आणि अतुलचं मात्र हे षटक सुद्धा खूप सुंदर त्याने समापन केलंय ड्रिंक स्टॉली मैदानावरती. तत्पूर्वी आम्ही तुम्हाला निश्चित धावा सांगू किती झाल्यात, त्यानंतर आम्ही डीजेकडे म्हणणार आहोत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा 10 फलकावरती आणि गडी बाद झाल्या आतापर्यंत 4. आणि टॉससाठी पुढच्या टॉससाठी आम्ही आमंत्रित करणार होते खिडकाली संघ आणि जिंकणारा मात्र कुशल स्पोर्ट्स सापाळे संघ. प्लीज आपण जिथे आमचे प्रसाद सर ते तुमच्याशी संपर्क साधतील. थँक्यू. थोडंसं थांबवतो मच्छिंद्र, पण व्यासपीठावर काही सन्मान करणार आहोत. मी सन्मान्य स्पर्धेचे प्रमुख आयोजक दिनेश दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. अंबरनाथ तालुका अध्यक्ष सन्मान्य तुम्ही पाहतात अकुल पावशी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना इथे सन्मानित केला जाईल. काकडवालचे. आणि हा सन्मान इथे आम्ही दिनेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. महाराष्ट्र नौनिर्माण सेना तालुका अध्यक्ष अंबरनाथ. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपसचिव अनंत म्हात्रे इथे उपस्थित अंतर्लीचे, यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. मनोपूर्वक आभार सर्व आमच्या मान्यवरांचे, पाहुण्यांचे. अनंत म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जातोय. यानंतर व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष घेसरगावचे रोहित भोईर इथे उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल दिनेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. हे दोन्ही चेहरे आम्हाला सातत्याने स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेच्या व्यासपीठावर पाहायला मिळतात. या दोघांचंही मनपूर्वक स्वागत आणि या सन्मानित आम्ही करत असतो या दोन्ही व्यक्तिमत्वांचा. त्यानंतर भिवंडी विभागातील कवाड येथील सतीश जाधव इथे उपस्थित आहेत. आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर या. सतीश जाधव यांचा सुसन्मान इथे केला जाईल दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर भिवंडी कवाड विभागातीलच कुणाल लसने इथे उपस्थित आहेत. आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या. आपला सुद्धा यथोचित सन्मान स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य दिनेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे करत आहोत. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिथे मात्र सामना सुरू झाला पुन्हा एकदा ड्रिंक ब्रेक नंतर. थँक्यू. थँक्यू प्रसाद सर. आणि बऱ्याच काळानंतर मात्र ड्रिंक्स ब्रेक नंतर मात्र पॉवर दाखवत असताना पहिला षटकार आफ्टर लॉंग टाइम. वी आर सीन द टेरिफिक शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. दॅट्स अ ह्यूज एसिक्स डीजे. एक चांगलं क्रिकेट केलं असं ट्रिमेंडस पॉवर, ताकदीचा प्रचंड वापर. स्मॅश इट, जस्ट वन बाउन्स, बॉल ओव्हर द रफ. दॅट्स अ 4 runs. व्हॉट अ ब्युटिफुल शॉट वन्स अगेन.
कडल्या दिनेशनं 6व्या नंबरचा फलंदाज आता मात्र आपला कस दाखवत असताना जिथे चेंडू मिळेल तिथे मात्र पार करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. पॉइंटला मात्र खूप सुंदर झेल टिपत असताना, हर्षिकेश मध्ये झेल टिपत असताना अजून एक धक्का मैदानावरती. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, देव कृपा पाहावं. थँक्यू डीजे, थँक्यू हंस डीजे, मिस्टर चंदू फुटाणे, लॉट ऑफ थँक्स, व्हेरी गुड जॉब. ज्याच्या माध्यमातून आपण संगीताची मैफिल ऐकतोय, क्रिकेट विथ म्युझिक, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत आपण ऐकतोय. आणि गडी बाद झाले आतापर्यंत, मी म्हणेन 5 गडी बाद झाले 26 या धावसंख्येवरती. मागच्या 2 चेंडूमध्ये खूप चांगले फटके सजवले होते फलंदाजानं, मात्र जास्त वेळ टिकू शकला नाहीये दिनेश ठोंबरे. बॅक टू द पॅबिलन. आतापर्यंत गडी बाद झालेत 5 आणि आकाश ठोंबरे 7व्या क्रमांकावरती येतोय आणि ग्लोव्ज घालून मात्र मैदानावरती येत असताना आता जाईल तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला. 4थं षटक धावा आल्यात मी म्हणेन, कारण मागच्या 3 चेंडूमध्ये तब्बल आपण 10 धावा होताना पाहिल्यात. यावेळी मोठा फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. शतक तिथे पोहोचेल की नाही पाहणं गरजेचं असणार आहे. ओ व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट एफर्ट, एक्सलंट एफर्ट. शतक बघू शकाल आपण. अतुल पाटील ते दाखवत असताना 3 धावा पूर्ण केल्यात. 4था धावा होतील का, मात्र लक्ष नाहीये. आवाज खूप झाला होता, मात्र लक्ष नव्हतं फलंदाजाचं आकाश ठोंबरेचं, जो आता आला ग्लोव्ज घालून 7व्या क्रमांकावरती. 3 धावा. ब्रिलियंट फिल्डिंग परफॉर्मन्स ऑन द बाउंड्री लाईन फ्रॉम द अतुल. फंटास्टिक अँड एक्सलंट परफॉर्मन्स. आपला दर्जा दाखवत असताना हाऊ मच, मी म्हणेन त्याच्याकडे किती टॅलेंट आहे, हाऊ मच टॅलेंट ही आर शोईंग नाव, ब्युटिफुल. आणि तेवढेच मध्ये धावसंख्येला आकार येत असताना धावसंख्या आपण पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्येचा वेग आता मात्र वाढतोय. 29 धावसंख्या, 3 षटकाच्या अखेरीस फक्त 16 होत्या आणि मात्र हे षटक थोडंसं मागणं ठरलंय गोलंदाज संदपसाठी आणि तेवढंच चांगलं ठरलंय, मात्र लाभदायक ठरले ते कोणी संघासाठी. धावा आल्यात मी म्हणेन या षटकांमध्ये आणि गरज आहे धावांची, नितांत आवश्यकता धावांची. ह्यावेळी आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी, तेवढा चांगला फटका कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र इनर एज घेऊन मागे निघून येतोय. शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये कव्हर करेपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं जाते. खूप चांगलं कॉर्डिनेशन 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि जी धावसंख्या आपण 16 पाहिली होती 3 षटकांमध्ये, आता मध्ये धावसंख्येला वेग दिलाय, कारण स्लो ओव्हरमध्ये षटकं सुरू आहेत. 5 षटकांचा सामन्यात जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानावरती. खूप लवकर चेंडू अटेम्प्ट केलाय, यायला मात्र ऑन द टॉस खेळून काढलाय. शतक जज करेल, मात्र चेंडू लँड होते पंचांच्या एक्झॅक्टली मागे आणि 2 धाव मात्र कंप्लीट करू शकतात. गुड स्ट्रॅटेजी. मोठे फटके येत नसतील सिंगल डबलला कन्वर्ट केले पाहिजे आणि हे षटक मात्र खूप चांगलं ठरलं, लाभदायक ठरलं कोणी संघासाठी, कारण या षटकामध्ये धावा आल्यात. आमचे स्कोरर आम्हाला सांगतील 16 धावा होत्या 3 षटकाच्या अखेरीस आणि आता धावफकती धावा आपण पाहतो त्या 32. 16 रन्स कम फ्रॉम दिस ओव्हर. अ व्हेरी गुड ओव्हर फॉर द कोणे टीम, नॉट अ गुड ओव्हर फॉर संदप टीम. बघा हेच ते चित्र आपण पाहतोय मैदानावरती. 18 चेंडूंमध्ये 16 धावा आणि 6 चेंडूंमध्ये 16 धावा. हे क्रिकेट आम्ही पाहतोय मैदानावरती. तब्बल 32 धावा झाल्यात मैदानावरती. येणाऱ्या शेवटचं षटक मैदानावरती बघणार आहोत आपण. खाडी चषक 2021 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गावदेवी क्रिकेट संघ खाडी आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. सहआयोजक सन्मान्य दिनेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रायोजक असणारे ते नहार स्पेशालिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण पाहतोय. जबरदस्त व्यक्तिमत्व. ही स्पर्धा आम्ही सातत्याने मिस करत असतो. मागच्या वर्षी आम्ही स्पर्धेतनं मित्रांनो गॅप घेतला होता, कारण कुठेच आम्ही समालोचन केले नाही. आम्ही PhD करत होतो, त्यामुळे क्रिकेटपासून दूर होतो आणि त्याचमुळे गोव्यामध्ये आमच्याकडनं भरपूर चुका होत होत्या आणि प्रसाद सरांना आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं. थँक्स अलॉट प्रसाद सर. हॅलो, रोज थांबवतो. तर मनोज पाटील यांचं इथं आगमन होतं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. या खाडी चषकामध्ये त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रसाद. शेवटचं षटक कुणाल पाटील. धावा आल्यात मात्र 32 धावा सांगितल्यात आम्ही मगाशीच. ज्यावेळी षटक संपलं तेव्हा आम्ही लगेच सांगितलं की 18 चेंडूमध्ये 16 धावा आल्या होत्या आणि 6 चेंडूमध्ये 16 धावा, एकूण 32 धावा. आता मात्र 5 स्ट्रोक पाहायला मिळेल, कारण कोणी संघाकडे सुद्धा तेवढाच ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक आम्ही पाहिलाय मागच्या सामन्यामध्ये. नवीन षटक कुणालचं चेंडू बघा खूप लवकर रिलीज केलाय त्यानं, मात्र टेक ऑफ झालाय, बाहेर निघालाय. पंच आम्हाला इशा करते इज अ वाईट डिलिव्हरी. गुड कॉल फ्रॉम अंपायर, कारण चेंडू एक्झॅक्टली खूप बाहेर कनेक्ट केला क्षेत्ररक्षकांना, यष्टीरक्षकांना मी म्हणेन, आणि खूप चांगलं लक्ष पंचांचं. 33 धावा धावपकत येत असताना आता धावा आल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये धावा 40-45ची अपेक्षा बाळगत असताना हा संघ आपण पाहतो येतो कोणी संघ. गोलंदाज कुणालचा चेंडू मध्ये तेवढा चांगला फटका दाखवत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला, तो मिड विकेटला बीट करतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे 4 धावांसाठी.
मात्र चेंडूने बीट केलं किशोरला. पहिल्यांदा तो फ्रंट फुटला आला, नंतर मात्र बॅकफुटला गेला, कारण डायलेमामध्ये होता. आणि यावेळी मात्र 4 धावा पाहायला मिळतात. खूप सुंदर फटका. फुलटा चेंडू, प्रचंड ताकदीचा वापर, चेंडू मात्र निघून जातोय. दॅट्स अ ह्यूज सिक्स. चुकी केली मात्र स्ट्राईक रोटेट झाली. आणि यावेळी मात्र दमदार षटकार. सातव्या नंबरचा फलंदाज एवढा विध्वंसक असेल असं वाटलं नव्हतं, मात्र दाखवून दिलं फलंदाजानं. बघा किती कॉन्फिडन्स आहे त्या फलंदाजाकडं. इज लुकिंग व्हेरी कॉन्फिडंट अँड हिज इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर. एनी सिच्युएशन, एनी कॉस्ट, त्याला धावा उभारायच्या मैदानावरती. व्हॉट अ फंटास्टिक परफॉर्मन्स. सातव्या नंबरचा फलंदाज अत्यंत घातक फलंदाजी करत असतात. धावसंख्येला मात्र वेगानं आकार येतोय. धावसंख्या आता मात्र वाऱ्याच्या वेगानं 43 धावा आपण पाहतोय मैदानावरती. 43 धावसंख्या बघू शकाल आपण स्कोअरबोर्डवरती. फुलटॉस चेंडू, नो बॉलचा वापर आणि तिकडनं आवाज झाला होता. चेंडू ट्रॅव्हल झाला होता, मात्र लॉंग लेग रेसरमध्ये कव्हर करीमध्ये 1 धाव 2 धावेचं मानस. आणि धावसंख्या इथे उभारली मात्र 2 धावा. आणि 2+1 3 धावा. कुठेतरी चुका करतोय संदर्भ संघ, आणि त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. जेव्हा तुम्ही धावा चेस कराल तेव्हा तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. आता मात्र खोनी संघाच्या डगआउटमध्ये प्रसन्न वातावरण पाहायला मिळतोय आणि टाळ्यांचा जयघोष पाहायला मिळतोय. कारण शांत होता संघ. 3 षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. 4थ्या षटकामध्ये 16 आल्या, 32 झाल्या. आणि आता मात्र 5व्या षटकामध्ये धावांचा वेग मात्र वाऱ्याच्या वेगानं आपण पाहतोय. धावा ओसांडून वाहतात. धावसंख्या आपण बघू शकाल त्या 46 धावा धावफलकावरती. जी अपेक्षा आम्ही केली होती मैदानावरती, ती अपेक्षा मात्र सार्थ ठरली. आणि आता एक चांगला सामना फाईट पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाहीये. गुड बॅटिंग. यावेळी मात्र चांगला फटका सजवत असताना ड्राईव्ह केल्या आउटड्राईव्हच्या माध्यमातून जज करते. पूर्ण केले 2 धाब्याचा मानस आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण करत असताना गुड shot back clip, good body balance, excellent body balance performance, using the pace of ball beautifully, hitting the ball into the gap, nice execute, timing and placement, absolutely superb. आणि 2 धावा मात्र दाखवत असताना खूप सुंदर ड्राईव्ह केलाय. मी खरोखरच कौतुक करेन फलंदाज आकाश ठोंबरेनं सर्वांना मात्र प्रभावित केल्यात. जबरदस्त. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. उशीर आला मात्र जबरदस्त फलंदाजी दाखवली मैदानावरती स्वतःला दाखवत असताना. प्रेक्षकांचा बघा आवाज, मजा येते जेव्हा प्रेक्षकांचा आवाज येतोय. 3 षटकांमध्ये शांत होते प्रेक्षक. मग अशी फडकेबारीचे प्रेक्षक सुद्धा फार ओढत होते. मजा आली सामन्यामध्ये. मग ते सामना त्यांना गमावा लागला. खूप नाराज झाले. हरकत नाहीये. यावेळी आपण या सामन्याकडं ऑन साईडला शॉटअपच्या माध्यमातून खूप चांगलं टायमिंग कव्हर कंप्लीट केल्याच्या पुढे सरकला. फार वेगाने 2 धाब्याचा माणूस बघायचे. 2 धाबा पूर्ण होतील का? हो, व्हॉट अ रनिंग. काय रनिंग दाखवली मैदानावरती. किती वेगानं धावा पूर्ण केल्यात बघा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणि आठवण झाली मला पीटी उषाची आठवण करून दिली या फलंदाजाने मी म्हणेन. जबरदस्त कौतुक. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होतात फलंदाजासाठी, आकाश ठोंबरेसाठी. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स. 7व्या नंबरवरती आलेला फलंदाज. धावफलक त्याच्या धावा व्यक्ती बघू शकाल आपण. एकूण 17 धावा टोकल्यात त्यानं. जबरदस्त इम्प्रेसिव्ह बॅटिंग परफॉर्मन्स. आणि धावसंख्या बघू शकाल आपण धावफलकावरती 50 अप, 50 धावा धावफलकावरती. जबरदस्त धावसंख्या. यावेळी मात्र एज लागले. चेंडू खाली राहिलाय आणि एज लागल्यानंतर अजून खाली राहिलाय आणि फलंदाज बाद. 17 धावांची दमदार खेळी करणारा 7व्या क्रमांकावर अत्यंत घातक फलंदाजी करणारा आणि 7व्या नंबरवर फलंदाजी कशी करावी, स्लोगरमध्ये फटके कशी सजवावे याचे उत्तम उदाहरण दाखवलं फलंदाजानं. आणि फलंदाज बाद होते आकाश ठोंबरे. बॅक टू द पॅव्हिलियन. 26 या धावसंख्येवरती आपण 5वा गडी बाद होताना पाहिला होता. नंतर आता 50 या धावसंख्येवरती 6वा गडी बाद झाल्यात. खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आणि खूप लवकर आला, ज्याला शुद्ध इंग्लिशमध्ये कॅमिओ म्हटलं जातं. आणि ती कॅमिओ फलंदाजी दाखवत असताना हा फलंदाज जबरदस्त एंटरटेनमेंट केल्या मैदानावरती. आणि 3 षटकांमध्ये 16 धावा. 4थ्या षटकाच्या अखेरीस 32 धावा आपण पाहिल्या. आणि 5वं षटक सुरू असताना धावफलकावरती ब्रिंक्स ऑफ 50 धावा. याचंच नाव आहे क्रिकेट. फलंदाज नवीन मैदानावरती किरण म्हात्रे. स्ट्रायकर एंडला शेवटचा चेंडू मात्र फेस करेल. बघायचं त्याच्या नशिबामध्ये शेवटचा चेंडू आहे. फार कमी असे फलंदाज असतात त्यांना शेवटचा चेंडू त्यांच्या नशिबामध्ये येतो. बघायचं किती धाबा उभारल्याने काय करेल गोलंदाज मैदानावरती. लावले डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. क्रॉस बॅट स्ट्रोकचं मात्र सिलेक्शन केलं आणि बीट केल्यात आणि 50 धाबा धावफलकावरती आल्यात. 51 धावांचं लक्ष असणार आहे ते मात्र आता पाटील 11 पाटील संघासमोर. 50 धावा फायटिंग स्कोर असू शकणार आहे मी म्हणेन, कारण
3 षटकामध्ये आल्या होत्या फक्त 16 धावा. त्यानंतर आपण पाहिल्या त्या चौथ्या षटकामध्ये 14 धावा आपण पाहिल्यात आणि तब्बल आपण आता 50 धावा पाहतोय. म्हणजे जबल शेवटच्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 18 धावा. मागच्या 2 षटकांमध्ये जवळ 34 धावा आल्यात. ह्याचंच नाव आहे क्रिकेट. तर मित्रांनो, आमचा इथे स्पेल संपतोय. तुम्ही थांबू नका, आम्ही तुर्तास थांबतोय आणि मी बोलतोय. मात्र अलिबागचे अप्रतिम समालोचक, ज्या समालोचकांसमवेत आम्ही 2013ला हिंदीतनं सुरुवात केली होती आणि त्यानंतर मात्र 7 वर्षानंतर त्यांचे आमची गाठभेट कल्याण डोंबिवलीमध्ये अत्यंत गोड आवाज ऐकूया आपण संदीप जगे सरांना. थँक्यू सो मच. ओव्हर टू प्रसाद सर. थँक्यू मच्छिंद्र. मी विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष अंबरनाथ सन्मान्य नकुल पावशे साहेब आपण इथे यायचं आणि आपल्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करायची आहे पुढच्या सामन्याची. सापाडे विरुद्ध खिडकाळी यांच्यामध्ये फाईट होईल. शुभम इथे सज्ज आहे, त्याचबरोबर अधिक इथे सज्ज आहे, दोन्ही संघाचे संगणक इथे सज्ज आहेत आणि इथे नकुल पावशे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. खारडी कॉल केला आणि नार हॉस्पिटल असं मात्र टॉस इथे आलाय आणि विजेत्या संघाला हा टॉस इथे दिला जाईल नकुल पावशे साहेबांच्या शुभ हस्ते. तर अभिनंदन अधिक आणि मान्यवरांना विनंती बसून घ्यायचं. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकले, काय निर्णय असणार आहे? काल आम्ही असं पाहिलं की काटाई संघ शेवटच्या टप्प्यात खेळत होता आणि काटाई संघाने परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पण आज मात्र असं वाटतं की सामना लवकर संपेल की काय, पण चांगला निर्णय आहे. काय म्हणशील, गिरगाळी संघासोबत फाईट करण्याची या सीझनमध्ये किती वेळ आहे? या सीझनमध्ये तर नाही, पण त्यांची आणि आमची जेव्हा पण लढत झाली ना शेवटच्या बॉलापर्यंत झालेली आहे. म्हणजे तू सांगण्याच्या अगोदरच इथे मात्र चांगला शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना आम्हाला पाहायला मिळेल. नक्की. काय म्हणशील खिडकाळी संघाकडनं, खास करून तू आता म्हणतोयस की शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना जाईल, पण त्या अगोदर त्यांच्या कुठल्या अशा फलंदाजांना मात्र थांबवण्याचा तुझा प्रयत्न असेल? असं काय नाही, प्रत्येक जो पण खेळाडू येणार त्याला आम्ही आमचं नॅचरल गेम खेळणार. थँक्यू सो मच अधिक. ऑल द बेस्ट. शुभम, काय म्हणशील? आज थोडासा फिटनेसवर सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला हवं शुभम, मला असं वाटतं, कारण लॉकडाऊनचा काळ होता. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण या गोष्टीसुद्धा कमी प्रमाणात लेखतो. पण काय अपेक्षा ठेवतोयस? आपल्या समोर एक चांगला संघ आहे. सापाडे संघाने नाणेफेक जिंकली आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तुझ्या संघाला फलंदाजी करायची आहे. या शेवटच्या टप्प्यामध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र तुझ्या हाती आला आहे आणि काय म्हणशील की धावसंख्येचा एक ते लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? टॉस जिंकला तर आम्ही नक्की पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला, मात्र आमच्या वाट्याला आता फलंदाजी झाले, तेवढी चांगली गोष्ट आहे. तर आम्ही नक्कीच 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू. मगाशी आमच्या गोलंदाज 63 धावा डिफेंड केल्या. आताही यंगस्टर गोलंदाजी वैभव खूप चांगली गोलंदाजी करतोय, नक्की त्याच्यावर भरोसा आहे. ऋतिक म्हात्रे दोघे गोलंदाज अनुभवी आहेत, तेजेश ठाकूर, करण पाटील, 4ही गोलंदाज आमचे यंगस्टर आहेत आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात आणि नक्कीच आमचा पूर्ण त्यांच्यावर भरोसा आहे आणि आमच्या भरोशाला ते नक्कीच नेहमी उतरत असतात. शुभम, काय म्हणशील? अधिक ज्याप्रमाणे म्हणाला की आमच्यामध्ये जेव्हा जेव्हा सामने झाले चांगले पाहायला मिळतात, तू काय म्हणशील? तू कशा प्रकारे बघतो या सामन्याकडे? नक्कीच सामने चांगले होतात. मकर संक्रांतला मागच्या वेळी सामना झाला होता, 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना तेजसने षटकार मारला होता आणि सामना आम्ही जिंकला होता खिडकाळी संघाने. आताही त्याच प्रकारे मात्र आम्ही नक्कीच चांगले फाईट करण्याचा प्रयत्न करू आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू शुभम. जास्त वेळ घेत नाहीये, आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऐकूया, कारण संदीप जगे खूप लांबून इथे आले त्या स्पर्धेमध्ये बघून, त्यामुळे हा त्यांचा शेवटचा टर्न असेल. ऑल द बेस्ट संदीप, आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया आणि ऐकूया संदीप जगे यांचा आवाज. धन्यवाद प्रसाद सर. वळतोय मैदानात खार्डी चषक 2021च्या निमित्तानं. यावेळचा हा चेंडू गलीच्या डोक्यावरून खेळायचा होता. चेंडू जरूर सीमारेषा गाठणार आणि यस इट इज. इट्स अ वेलकम फॉर अ संदप. चौकाराने खातं सुद्धा खोललं जात आहे. असं म्हणतात की ज्युलियस सीझर अचल आहे उत्तराच्या नक्षत्रासारखा, ज्याच्या अढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात. आकाशात चितारल्या आहेत लक्षावधी चांदण्या, काही जळत आहेत, काही चमकत आहेत. या अगणित माणसांच्या दुनियेत मला एकच व्यक्ती ठाऊक आहे, जी आपल्या जागी सदैव स्थिर आहे, आणि ती म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं धोरण आणि त्याच वेळेला राजकीय पक्षाचे कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि अनेक प्रश्न जे आज खऱ्या अर्थानं सामान्य जनतेचे प्रश्न आहेत त्यांना वाव देण्यासाठी नेहमीच या विभागातून आपण पाहिलेलं आहे. जे विभाग प्रमुख म्हणून येथे नेतृत्व करतात श्री दिनेशजी पाटील यांच्याद्वारे ही स्पर्धा आयोजित केली. खार्डी चषक 2021च्या निमित्तानं आपण मित्रांनो या मैदानावरती एकत्र आलो. आम्हाला सुद्धा या ठिकाणी समालोचनाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा वैयक्तिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांचे साथी श्री हेमंत म्हात्रेजी यांचंही मी आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो वळतोय मैदानाकडे. असं म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये अन्न, वस्त्र, निवारा याच्या पलीकडे एक गरज निर्माण झाली आणि ती कदाचित तुमचा डेटा असेल, म्हणजे 4G आणि त्याच्या आता पुढे येणारा 5G असेल. परंतु क्रिकेट ही सुद्धा आपली जगण्याची एक अविभाज्य भाग झालाय. यावेळचा हा चेंडू एज घेऊन जातोय तो गलीच्या दिशेला, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर होतोय. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असताना सलामीवीरांनी कशी सुरुवात द्यावी. काही वेळेला म्हणतात की आपल्याकडचे जे प्रेक्षक वर्ग आहेत ते सचिन तेंडुलकरचे शतक सांगतील परंतु पायथागोरसचं प्रमेय सांगणार नाही. इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला क्रिकेटबद्दलचं नॉलेज माहिती झालेलं आहे. याच वेळेला धावफलकावरती एक नजर टाकूया. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आलाय तो गौरव ठोंबरे. 51 धावा त्याला रोखायच्या आहेत. गोलंदाज कसा असावा? अचूकतेवरती भर देणारा, वेगवान गोलंदाजी करणारा. यावेळेला जोरदार अपील झालं जरूर, परंतु अर्थातच पंचाने ते अपील फेटाळून लावलं. पहिल्या षटकामध्ये गौरव काहीसा दडपण आणण्याचा प्रभाव करतोय, दबाव बनवण्याचा या वेळेला प्रयत्न करतोय. प्रयत्न यशस्वी होतोय म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु त्याच वेळेला क्षेत्ररक्षकांची साथ महत्त्वाची असणार आहे. मी मगाशी सुद्धा म्हणालो की काही मैदानं विशेष असतात, काही मैदानं काही जणांना लकी असतात. म्हणजे कुणी विचार केला होता, म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये कर्नल दिलीप वेंगसरकर जी यांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही लॉर्ड्सवर 3 सेंचुरी कशा मारल्यात? ते म्हणाले अशाच मारल्या. असं नसतं. अर्थात याच्यामधला त्यांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, तो पुढे बोलू. या दरम्यानचा पुढचा चेंडू हा खेळून काढलाय. अर्थातच एकेरी धावासाठी एकेरी धावांना धावसंख्या नक्की बदलणार आहे. धावफलकावरती धावसंख्या लागते ती बिनबाद 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असताना दिलीप वेंगसरकरांचा किस्सा सांगत होतो. ते म्हणत होते की लॉर्ड्सवरती मी 3 सेंचुऱ्या मारल्या मान्य आहे, पण ॲट द सेम टाइम्स मी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावरती सुद्धा, आता त्याचं नाव अरुण जेटली मैदान असं करण्यात आलेलं आहे, त्या मैदानावरती मी 4 सेंचुऱ्या मारल्यात, पण त्याच्याबद्दल मला कोणी विचारत नाही. काही वेळेला काही मैदानांचे रेकॉर्ड लक्षात ठेवले जातात, काही वेळेला काही मैदानं विस्मृतीत जातात. परंतु नेहमीच म्हटलं जातं की फॉरगेटिंग इज अन आर्ट. पण ते कधी असावं तर मागच्या सामन्यात आपण काय खेळलो ते विसरायचं असतं. नव्या सामन्यात नव्या ताकदीनं उतरायचं असतं. आणि तीच लढत देण्यासाठी मला वाटतं इथे कन्सिस्टन्सी, भरोसा आणि व्हॅल्यू या ॲस्पेक्ट्सवरती मैदानात लढत खेळली जाणार आहे. जिथे संदप संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, पहिलं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या 3 षटकात मगाशी फार सुंदर वर्णन केलं की 16 धावा आल्या होत्या. मच्छिंद्र सर म्हणाले की 18 चेंडूत 16 धावा आल्यात आणि पुढच्या 6 चेंडूमध्ये 16 धावा आल्या. म्हणजे धावांचा आलेख कसा उंचावला जातो. शेवटी तुमचे एफर्ट्स हे इन्क्रीजिंग एफर्ट्स मोजले जातात. मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय असो अथवा क्रिकेटचं मैदान असो. गोलंदाजीला आपण पाहतोय तो फडकेपडा एंडकडून गोलंदाजीसाठी येतोय तो हर्षद ठोंबरे. गौरव ठोंबरेने पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या आणि आता हेमंत आणि वैभव या जोडी समोर गोलंदाजी करायची आहे. हा थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण तिसरा पंच तात्काळ मैदानाकडे पाठवायचा आहे. धावफलकावरती बिनबाद 9 अशी सुरुवात पाहायला मिळते. येस सर. तर जगे सर 2 मिनिटं तुम्हाला थांबायची होतो. याच दरम्यान आमचे मान्यवर सन्मान्य राजेशजी काकडे आणि मनोज डोंगरे बेलपाडा यांचे इथे आगमन झाले. सुस्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. 9 धावा धावफलकावरती लागल्या. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. मी विनंती करतोय आयोजकांना की त्वरित तिसरा पंच मैदानामध्ये पाठवायचा आहे. वादग्रस्त शैलीवरून या वेळेला ऑब्जेक्शन निर्माण झालेत आणि त्यानिमित्तानं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहेत. मच्छिंद्र सर, हर्षल गिब्स आपल्याला आठवत असेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू. त्याने एकदा टू द पॉईंट अर्थात त्याचं आत्मचरित्र आहे, या टू द पॉईंटमध्ये त्याने सरळ सरळ लिहिलं होतं. टू द पॉईंटच लिहिलं त्याने की तो म्हणाला होता की 434 धावा जेव्हा केल्या ना ऑस्ट्रेलियाने आणि आम्ही 438 केल्या, त्यावेळेला माझ्या मनात फक्त एकच कॅल्क्युलेशन होतं की समोर जो जो चांगला गोलंदाज आहे ना त्याला ठोकायचा. बाकी मी विचार काही केला नव्हता. त्याला माहिती होतं की पाठीमागे आलेला म्हणजे माझ्यासोबत असणारा ग्रॅमी स्मिथ असेल की म्हणजे कर्णधार असेल किंवा पाठीमागे येणारे फलंदाज कॅलिस असेल, हे डाव सावरतील. पण मी जो प्रयत्न करतोय तो यशस्वी झाला तर कदाचित हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल आणि तो झाला सुद्धा होता.
यावेळचा हा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरून जरूर खेळला. जोपर्यंत वायडेश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल 2 धावा मिळणार आहेत. या 2 धावाने धावसंख्या जरूर बदलते. दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा आपण पाहतोय गोलंदाजीला हर्षद ठोंबरे आलाय, त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जाणार आहेत. कारण गोलंदाजी ही फार कष्टाची कला असतं. म्हणजे गोलंदाज हे घडवावे लागतात, ते एका रात्रीत बनत नाहीत. भारतीय संघामध्ये आजकाल रिझर्व्ह स्ट्रेंथ भरपूर आहे, परंतु एकीकडे आपला विचार केला तर पूर्वी आपल्याला जलदगती गोलंदाज सापडत नव्हता, अशी आपल्यामध्ये मारामार चालायची. परंतु आजकाल ती स्पर्धा पाहायला मिळाली. अर्थात IPL एक त्याला कारण असावं. यावेळेला काहीसा निर्णय घेतला जातोय की हर्षद ठोंबरेने कशा प्रकारची व्यूहनीती या मैदानामध्ये अंगीकारावी. कारण दोन्ही फलंदाज आहे, मग हेमंत असेल किंवा त्याच वेळेला वैभव असेल. आता स्ट्राईकला खेळतोय हेमंत, नॉन स्ट्राईकला वैभव आहे. या दोन्ही फलंदाजांकडे फटके खेळण्याची ताकद आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे मैदान असतात ना, मोठी मैदान आहेत जिथे ताकद आणि टायमिंग या दोघांचा संगम करणारे खेळाडू असतात ना, तेव्हा त्या खेळाडूंना रोखणं फार कठीण असतं. म्हणजे विराट कोहली एकदा म्हणाला होता की तुम्हाला मैदानामध्ये फोकस राहावं लागतं. टॅलेंट प्रत्येकाकडे आहे. त्याने फार छान उत्तर दिलं होतं की UPSC एक्झाम पास झालेला बरेच जण म्हणजे 180 जण IAS होतात, पण IAS झाल्यानंतर पुढे काय? कारण सगळेजण एकाच टॅलेंटचे असतात, पण त्याच्यानंतर ते मैदानामध्ये कशा पद्धतीने ते अर्थातच त्यांच्या कामगिरीमध्ये, मग सामाजिक उपक्रम असेल किंवा त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरमध्ये कशा पद्धतीने फोकस राहून काम करतात ना, त्याच्यावरती त्यांचं करिअर ठरत असतं, त्याच्यावरती त्यांचा नावलौकिक होत असतो. आणि म्हणूनच तर आपण या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं उदाहरण मित्रांनो याचसाठी दिलं की तुम्ही सुद्धा त्याच्याकडे पॉझिटिव्ह नजरेने पाहावं, सकारात्मक दृष्टीने पुढे करावं. कारण आयुष्यामध्ये करिअर बनवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं. यावेळचा चेंडू खाली राहतोय, कौतुक करावं लागेल ते हर्षद ठोंबरेचं. फलंदाजाला संधी देत नाहीये पूर्णपणे. 4ही चेंडू जे टाकलेत ना, वैविध्यपूर्ण टाकलेत. काही एखादा चेंडू खाली राहतोय, एखादा चेंडू उसळतोय, एखादा लेग कटर दाखवतोय पण तो सरळ सोडतोय. हर्षद ठोंबरेचं व्हेरिएशन मैदानामध्ये कामी आलंय. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करायची की म्हटलं की मानसिक दडपण येतं, पण दडपण आणि दबावाखाली तर प्लेयर्स तयार होतात, हे आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि म्हणूनच इतिहासाला गवसणी घालायची असेल तर तुम्हाला त्या दबावाखाली खेळावं लागतं. हेच मैदानात पाहायला मिळालं. या षटकात केवळ 3 धावा अद्यापर्यंत आल्यात. 5 चेंडू अद्यापर्यंत झालेत. 5 चेंडू 3 धावा हर्षदने खर्च केल्यात. गौरवने 9 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतोय 12 धावा आल्यात. एकही विकेट जरूर नाहीये. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असताना कसं खेळावं किंवा कशा प्रकारची गोलंदाजी असावी, कसा अप्रोच असावा, हे फार मोठं उदाहरण हर्षद ठोंबरे या वेळेला मैदानात दाखवताना. संदप संघाला धावा बनवायच्या आहेत हे सुद्धा माहिती आहे. पाहायचं की आता वैभव कशा प्रकारे कामगिरी करतोय. स्ट्राईक रोटेट झालाय. हेमंत पाटील नॉन स्ट्राईक एंडला जातोय. डावखुरा फलंदाज वैभवसाठी यावेळेला आपण पाहतोय की हाही चेंडू ऑफ स्टंपला यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर हा एक जबरदस्त अस्त्र आहे, आपण नेहमीच पाहिलेला आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला या अस्त्राचा भन्नाट वापर करण्यात आला. 2 धावा मात्र याच दरम्यान पळून पूर्ण केल्या. 2 धावाने धावसंख्या वाढते. जिथे सिंगल होती मच्छिंद्र सर जसं मगाशी तुम्ही म्हणालात, ते कन्व्हर्जन इथे होतंय जरूर. 14 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. यॉर्कर अस्त्राचा वापर सर्वप्रथम आपण जर पाहिलं असेल इंग्लंडमध्येच क्रिकेट अर्थात खेळलं गेलं आणि यॉर्कशायर एक क्लब आहे तिथे, काउंटी क्रिकेट क्लब आहे आणि तिथून हा शब्द आला. यॉर्करशायर क्रिकेट क्लबला त्यावेळेला त्या यॉर्क करणे म्हणजे टोपी लावणे असं म्हटलं जायचं. शब्दशः मराठी अर्थ घ्यायचा झाला तर तो खूप हास्यास्पद आहे, परंतु तो यॉर्कशायर कडून शब्द आला. अलीकडच्या काळामध्ये यॉर्कर किंग आले, यॉर्कर सम्राट आले, आणखीन बरेच शब्द तुम्ही त्याला म्हणू शकता. परंतु या वेळेला मात्र धावफलकावरती आपण नजर टाकला तर जी गोलंदाजी मैदानामध्ये हर्षद ठोंबरेने केले, व्हेरिएशन महत्त्वाचं असतं. कारण एकदा का तुम्ही प्रेडिक्टेबल झालात ना की फार कठीण होऊन जातं. तुम्हाला माहिती असेल की जपान 1945ला अनुभवमध्ये उद्ध्वस्त झाला, परंतु जापनीज टेक्नॉलॉजीमध्ये एक शब्द आहे कायझेन नावाचा. व्हॉट इज दॅट? कायझेन मीन्स चेंज, आणि चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन द वर्ल्ड मित्रांनो. आणि म्हणूनच बदल फार महत्त्वाचा असतो. तो बदल करावा लागतो, तो व्यक्तिमत्वात करावा लागतो, तो खेळामध्ये करावा लागतो, तो तुमच्या ॲटिट्यूडमध्ये करावा लागतो आणि अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला त्याप्रमाणे जावं लागतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 धावा झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर जेव्हा 14 धावा येतात त्यावेळेला 51 धावांची आवश्यकता असताना नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतोय अजय उतेकर. पावलेन एंडकडून तो गोलंदाजी करणार. मोठ्या अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा असणार. पाहायचे की या वेळेला ती अपेक्षा अजय पूर्ण करतोय का. हाही चेंडू आपण पाहतोय खोलात टाकलेला, बुंद्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. एकेरी धावाचं रूपांतर
दुसऱ्या धाव्यामध्ये जरूर होतोय, चांगला थ्रो झाला जरूर कव्हर्समधून, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. मी दोन्ही फलंदाजांचं कौतुक करेल, धावफलक हलतं ठेवण्याचं काम मात्र जरूर करतायत. चौकार येत नाहीये, षटकार येत नाही, इट्स ओके. वी हॅव अवर स्ट्रॅटेजी, वी नो अवर पोटेन्शियल, वी नो अवर स्किल्स, आणि त्याच्यावरतीच तर हे मित्रांनो काम होतंय. म्हणूनच तर म्हणतात की कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषा बाहेर, दे धक्का घे छक्का. हेमंतला मिळालेला हा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर त्याने समाचार घेतला. अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे चेंडू मिळाले की संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडा वारा आहे, त्याचा साथ आपल्याला लाभू शकते आणि त्याचा पुरेपूर वापर केला जातो आणि करायचाच, कारण त्याप्रमाणेच तर तुम्ही खेळण्यासाठी ओळखले जाता. अतिरथी महारथी एका रात्रीत निर्माण होत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याही वेळेला भिरकावून दिलाय, चेंडू जातोय तो लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, अर्थात स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून चौकार पाहायला मिळतोय, तो बॅट मधून आलेला हेमंत पाटीलच्या. अजय उतेकर गोलंदाजीला आला आणि त्याच्या प्रत्येक चेंडूवरती घणाघाती घाव घालायचा. म्हणजे पुन्हा एकदा तेच तत्व आलं, खाईन फटक्याशी नाही तर रुपाशी, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी होते आणि ती आम्ही का नाही फोडून काढायची. हेच तर खऱ्या अर्थानं तत्वज्ञान आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. बॅटल फील्ड मधून आलेले हे सगळे शब्द आहेत मित्रांनो. योद्धा असेल काय किंवा अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असेल काय, आणि अशाच पद्धतीने अलीकडच्या काळात क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा आपण अनुभवलं. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. सामना जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे आणि येणारे चेंडू शिल्लक आहे ते 15 चेंडू येणं बाकी. गुणलेखकाचं अतिशय तत्परतेने काम या ठिकाणी निभावताना अशोकजी पाटील माझ्या समवेत, आणि तितकं छानसं काम आज दिवसभरामध्ये पंचांकडून सुद्धा झालंय. मी नेहमीच म्हणत असतो, प्रत्येक घरात सासूचं सुनेबद्दल आणि सुनेचं सासूबद्दल जे मत असतं ना, ते आपलं खेळाडूंचं पंचांबद्दलचं असतं. म्हणजे आपण काही फार पंचांबद्दल चांगलं म्हणत नाही. 44 डोळे म्हणजे 11 दुणे 22 खेळाडू गुणिले 2 करा, 44 डोळे फक्त पंचांकडे वाकड्या नजरेनेच बघत असतात. पण तरी सुद्धा तन्मयतेने तत्परतेने सर वेळ ते मलाच या ठिकाणी पुन्हा आठवण करून देतात. वेळेत सामना आटपायचा आहे, खेळाडूंना ताकीद द्या. मी माईकवर या ठिकाणी पुन्हा एकदा आपणास विनंती करतोय, वेळ महत्वाची आहे. बघा किती फोकस आहेत, त्यांना त्यांचा जॉब माहिती आहे, त्यांनी त्यांच्या लिमिटेशन डिफाईन केल्यात, ॲट द सेम टाइम एक्सपेक्टेशन सुद्धा डिफाईन केल्यात. यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येतोय. या सेडेज फलंदाज बाद, पहिला बाद होतोय तो संदप संघाचा. अनेक अशा प्रकारच्या इतिहासातील अनेक अजरामर असणाऱ्या गोष्टी. अर्थात आज एकच दिवस आहे, त्याच्यामुळे पुढे कधी संधी मिळाली तर नक्कीच मी या ठिकाणी समालोचनामध्ये आपल्याला हे रेकॉर्ड्स आणि या गोष्टी सांगेन. परंतु वळतोय मैदानाकडे, जिथे 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. कोणी संघ विरुद्ध संदप असा सामना मित्रांनो आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत किंवा दोन्ही संघाकडे आक्रमकता आहे, दोन्ही संघाकडे ताकद आहे. परंतु या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी सुद्धा डिफाईन करतायत की कशा पद्धतीने तुमचं प्रिपरेशन सुद्धा आहे. पुढचा चेंडू उतेकरचा. राऊंड विकेट गेला या वेळेला फलंदाजासाठी. त्याला वाटलं की घणाघाती घाव घालतोय, तो रोखून धरण्याचा प्रयत्न करू. पंचांनी मात्र इशारा केला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जाते आणि त्यामुळे वाईटच्या स्वरूपात आलेली ही धाव समीकरण बदलवते. 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. प्रथमेश पाटील मैदानामध्ये गेलाय. प्रथमेश हा सायलेंट किलर आहे आणि कष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच त्याच्याकडे ठाणे जिल्ह्याने बघावं. अशा प्रकारची कामगिरी त्याने नेहमीच केली, कारण या खेळाडूने फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, अर्थातच संघ सहकार्यांना मैदानामध्ये फर्स्ट एड घेऊन जायचं आहे. प्लीज फर्स्ट एड घेऊन जायचं आहे. या सर्वाची अर्थातच सोय करण्यात आलेली आहे इथे. आपण प्रथमेश पाटील बद्दल बोलत होतो. दरम्यान चेंडू आणि धावांचं गणित एकदा सांगूया. 14 चेंडू येणं बाकी, 24 धावांची आवश्यकता आहे. प्रथमेशकडे असणारं टॅलेंट आणि ॲट द सेम टाइम मी मगाशी सुद्धा म्हणालो की हार्डवर्कची जी क्षमता आहे ना, ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही अलीकडच्या काळामध्ये
आपण जर सर पाहिलं ना तर मैदानामधले खेळाडू जे आहेत ते मैदानाच्या बाहेर सुद्धा प्रॅक्टिसवरती सुद्धा तेवढेच एफर्ट्स घेतात. म्हणजे आपल्याला आठवत असेल की विराट कोहली IPLचा सामना संपल्यानंतर सुद्धा रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जिममध्ये घाम गाळतो, कारण त्याला माहिती आहे की आपण वर्ल्ड क्लास लेवलचे प्लेयर आहात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. क्रिस्टियानो रोनाल्डो सामना संपल्यानंतर ज्या ठिकाणी तो राहायला असतो त्याच्या आजूबाजूच्या मैदानात तो स्वतःहून प्रॅक्टिस करत राहतो. तो रात्रभर प्रॅक्टिस करतो, पुन्हा रेस्ट घेतो आणि पुन्हा सकाळी लवकर उठून मैदानावरती जातो, कारण त्याला माहिती आहे. एकदा एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला, रोनाल्डो याची काय गरज आहे, तू तर रोनाल्डो आहे. तो म्हणाला, त्याने उलट तेच उत्तर दिलं, हां मी रोनाल्डो आहे म्हणून मला हे करायचं आहे, कारण मला माझं नाव टिकवायचं आहे. आणि याच्यामुळे आज रोनाल्डो आपण जरी म्हटलं की 33 वर्षाच्या वरती असेल तरी तो विशीतला तरुण वाटतो आणि विशीतल्या खेळाडूंना लाजवेल असा क्रिस्टियानोचा तो पराक्रम असतो. मित्रांनो, खेळ कोणताही असो, तुम्ही त्याला 100% वरून तुम्ही 110, 150, 200% कसं देता ना, हे फार महत्त्वाचं असतं. आणि क्षेत्र कोणतंही असो, सामाजिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, क्रीडा असो, तुम्हाला तो दर्जा वाढवावाच लागेल. यावेळचा हा चेंडू आपण पाहिला की खाली राहिला, गोलंदाज राऊंड विकेट जरूर आलाय, परंतु जोपर्यंत फील्ड होईल लेग साईडने तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होते. कॉलिंग फार छान आहे. संदप संघाचे दोन्ही खेळाडू, मग हेमंत असेल किंवा प्रथमेश असेल, त्यांना माहिती आहे ही एकेरी धाव सहजरित्या आपण दुहेरीमध्ये रूपांतरित करू शकतो. 2 धावाने समीकरण बदलले. 13 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. या 22 धावा जर पूर्ण करायच्या असतील तर केवळ चौकार षटकारांचंच गणित म्हणावं का किंवा नाही. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला भूमितीपेक्षा बीजगणित आवडतं, परंतु या दोन्ही जेव्हापासून मच्छिंद्र सर तुम्ही ग्रेस द्यायला लागलात, बोनस मार्क द्यायला लागलात, सॉरी नॉट ग्रेस, बोनस मार्क द्यायला लागलात, तेव्हापासून हे विषय सुद्धा ऑप्शनला यायला लागले. या वेळेला मात्र आपण पाहतोय एकेरी धाव आले. एकेरी धावांना धावसंख्येचं समीकरण बदललंय. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये 21 धावा. ड्रिंक ब्रेक होतं या ठिकाणी, तोपर्यंत ऐकूया एक छानसं गाणं. विनंती करतोय आहे तो खरा समाजसेवक, आहे तो खरा समाजसेवक, आहे तो खरा. गोरगरिबाला आहे सहारा, दादाला मानतोय गाव लोक सारा, दादाला मानतोय गाव लोक सारा, दादाला मानतोय गाव लोक सारा. जाईल तिथं असतोय त्यांच्या नावाचा यो बोलबाला, जाईल तिथं असतोय त्यांच्या नावाचा यो बोलबाला. आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला, आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला, आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला, आमचा दिनेश दादा आला, आमचा दिनेश पाटील आला. बारा चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असणार आहे. संदप संघाला खोणी संघाविरुद्ध खेळताना कोणत्या 2 गोलंदाजाला पाचारण करणार किंवा हे षटक किती महत्त्वाचं ठरणार याचे आराखडे मित्रांनो नेहमीच आपण बांधतो, परंतु जे काही आराखडे आपण बांधतो तशा प्रकारची कामगिरी सुद्धा करावी लागतं. म्हणजे प्लॅन बरेच करत असतो. म्हणजे मला आजही आठवते 10वीला आपण इतके प्लॅन करतो की ऑक्टोबरला अभ्यास करेन, नोव्हेंबरला अभ्यास करेन, डिसेंबरला अभ्यास करेन, जानेवारीला अभ्यास करेन, फेब्रुवारीला अभ्यास करेन, शेवटी परीक्षा येते आदल्या दिवशी पण उठत नाही आपण. इतक्या प्रमाणात आपले प्लॅन. सर 12 थर्ड अंपायर ओके. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपण त्वरित मैदानात जायचं आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण तात्काळ तिसऱ्या पंचांना मैदानात पाठवायचं आहे. याही वेळेला वादग्रस्त शैलीवरून अर्थातच आक्षेप नोंदवला जातोय आणि त्याच्यामुळेच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये नियोजनाची जबाबदारी ज्यांनी सांभाळलेली आहे ते स्वतः हेमंत मात्रेच थेट मैदानामध्ये गेलेले आहे. आपले 100% कमिटमेंट देणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि आज आपण मैदानामध्ये जिथे गरज आहे ना तिथे मी तयार आहे आणि त्या प्रकारची भूमिका हेमंत मात्रे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. 12 चेंडू 21 धावा. या वेळेला मोठा फटका खेळला जातोय. वाडेश मिड विकेट सीमा रेषेवर, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि फलंदाज बाद.
गोलंदाजीला आलाय आणि ज्या गोलंदाजाकडून अपेक्षा व्यक्त केली जात होती तीच कामगिरी हर्षद टोंबरे करतोय. आपल्या टीममध्ये हर्षोल्लास कसा निर्माण होईल त्याचं उदाहरण त्याने आपल्या कामगिरीने दिलं. पण क्षेत्ररक्षकाला 50% मार्क द्यावे लागतील या वेळेला, कारण त्याने जो झेल टिपला त्याच्यामुळे हे एक मी मगाशी जे म्हणालो की सी फॉर कोऑपरेटिव्ह सुद्धा आहे. एकमेकांना सहकार्य करू. आपल्या पुराणांमध्ये छान म्हटलेलं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. या पद्धतीचा मार्ग तुम्हाला न्यावाच लागतो किंवा दाखवावाच लागतो. 11 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पाहायचं की अशा वेळेला मैदानामध्ये ज्या वेळेला गोलंदाजी करतोय हर्षद टोंबरे त्याच्यासमोर कोणता फलंदाज आव्हान निर्माण करतोय. पण एका बाजूला प्रथमेश खूप शांत आहे. त्याला माहिती आहे की तो एलिट दर्जाचं क्रिकेट खेळलाय, म्हणजे खूप वरच्या लेवलचं तो क्रिकेट खेळलाय आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या सिच्युएशनमधून जावं लागणार. या परिस्थितीतूनच तर आपण धैर्यवान बनत असतो. या परिस्थितीतून साहसी खेळाडूचा खेळ बहरतो आणि अशा परिस्थितीतूनच तर खेळाडू तयार होतो. आपल्याला आठवत असेल की हुसेन बोल्ट एका रात्रीत तयार झाला नाही. फेल्प्स सुद्धा एका रात्रीत तयार झाला नाही. 25 गोल्ड मेडल घेण्यासाठी फेल्प्सला अनेक वेळेला त्या स्विमिंग पूलमध्ये रात्रंदिवस मेहनत करावी लागली होती. गोलंदाजीसाठी हर्षद यावेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. जरूर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की करणार प्रथमेश. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावाने धावसंख्येमधलं समीकरण बदललंय. येणारे 10 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे, ती संदप संघाला. असं म्हटलं जातं, म्हणजे आचार्य अत्रे त्यांच्या परिभाषेत नेहमी म्हणायचे की महाराष्ट्राला जसं नाटकाचं आणि राजकारणाचं जबरदस्त आकर्षण आहे, त्या आकर्षणामध्ये आणखीन एक भर आणि ती म्हणजे क्रिकेटची. मग सामना कोणताही असो, सच्चा क्रिकेट रसिक रेडिओला कान आणि टीव्हीला डोळा लावून बसलेला असतो. अलीकडे आपण म्हणू की कानात कॉर्ड. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. या वेळेला बॅकफुटवरती जाऊन चेंडूला छान पद्धतीने दिशा दिली. कव्हर्समध्ये खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होणार आहे. पाहायची दुसरी धाव होते का? येस इट इज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न सुरू असलेला पाहायला मिळतोय. 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. खेळावर हुकूमत गाजवतात काही खेळाडू आणि काही खेळाडू असतात ना, म्हणजे क्रिस गेलचा खेळ पाहिला ना की आपण त्याला म्हणतो रौद्र रूप आहे. परंतु काही जणांचा खेळ आपण मैदानामध्ये पाहिला, जसं हाशिम अमलाची बॅटिंग बघायला आपण कधी जाणार नाही, पैसे देऊन तरी आपण म्हणतो, पण एबी डिव्हिलियर्सशी आपण जातो. त्याचप्रमाणे खेळाचं असतं. या वेळेला प्रथमेशची जी बॅटिंग आहे ना, ती मैदानामध्ये सेन्सिबल क्रिकेटर ज्याला म्हणतात ना, तशा प्रकारच्या वृत्तीची ही बॅटिंग पाहायला मिळते.
याही वेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हर्षद ठोंबरेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरूर केला. या सामन्यामध्ये जर खऱ्या अर्थानं आव्हान कोणी निर्माण करू शकला असेल कोणी संघाचा खेळाडू तर तो हर्षद ठोंबरे आहे. 7 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला प्रथमेश पाटील आहे, दुसऱ्या बाजूला अतुल आहे आणि हे दोन्ही फलंदाज जेव्हा मैदानात आहेत, तीन महत्त्वाचे फलंदाज जेव्हा माघारी परतलेत, अशा वेळेला पाहायचं येणाऱ्या 7 चेंडूत 15 धावांची ही गरज कशा प्रकारे पूर्ण केली जाते. समालोचनामध्ये नक्कीच महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाचे समालोचक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं असे प्रसादजी परब सर यांनी मला या ठिकाणी बोलवलं. अर्थातच ज्यांनी आम्हाला बोलवलं ते हेमंतजी म्हात्रे, ज्यांनी आम्हाला हे स्टेज उपलब्ध करून दिले ते दिनेश हिरामण पाटील यांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्यांच्या समवेत आम्ही बसलोय ते प्रसादजी परब सर आणि त्याचप्रमाणे मच्छिंद्र पाटील सर यांना मी मनापासून धन्यवाद देतोय. वळतोय मित्रांनो मैदानात परत एकदा. सिंगल घेण्याचा प्रयत्न अतुलचा स्ट्राईक रोटेट तो नक्की करणार, पण त्या स्ट्राईक रोटेटवरती त्याला माहिती आहे की दुसरी धावही तो पूर्ण करू शकतो. जबरदस्त ॲथलेटिझम पाहायला मिळते. ध्यास सर्वोत्तमाचा असावा हे नेहमी म्हटलं जातं. 2 धावा आल्या, 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. आपण नेहमीच म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे या संपूर्ण स्पर्धेचं जर पाहिलं तर खार्डी चषकामध्ये बोनस गुण दिले गेलेले आहेत. त्याच्यामुळे इथे सर्वश्रेष्ठ कोण किंवा सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण, गोलंदाज कोण याच्याबद्दल चर्चा नक्कीच सुरू असणार. पण संदप जिंकणार की दुसऱ्या बाजूला असणारा कोणी संघ जिंकणार, त्या प्रश्नाचं उत्तर 6-13 सोडवणार आहे. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. प्रथम फलंदाजी करताना कोणी संघाने 6 विकेट गमावल्या होत्या आणि संदप संघाने 3 विकेट गमावलेल्या आहेत. म्हणजे अजूनही विकेटचं बेनिफिट आहे. पण आपण पाहतोय की ती कूल अँड काम माइंडमध्ये फलंदाजी करतोय तो प्रथमेश, कारण त्याला माहिती आहे मैदानामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे. अर्थात काही बेसिक क्लिअर असतात, काही डेफिनेशन्स क्लिअर असतात आणि क्रिकेटच्या फंडामेंटल्सवरती ज्यांचा प्रचंड प्रमाणावरती पगडा असतो ना, त्यांना काही सांगावं लागत नाही. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. अशा वेळेला जादुई गोलंदाज आणायचा की भरोशाचा गोलंदाज आणायचा की मया करणारा गोलंदाज आणायचा की मग मी जसं मगाशी म्हणालो की एक शेवटची ओव्हर एखाद्या माणसाचं करिअर बनवते आणि एकाचं करिअर उद्ध्वस्त करते. चेतन शर्माने तुम्ही विचार करा की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतली होती भारतीय संघासाठी, पण जावेद मियादारने षटकार ठोकला आणि त्यांचं करिअर बर्बाद झालं. आणि जोगिंदर शर्माने एका रात्रीमध्ये DSPची पोस्ट मिळवली होती. बघा करिअर करण्यासाठी काय करावं लागतं आणि कधी कधी नशीब सोबत असेल ना तर तुम्हाला अशा प्रकारे कामगिरी करण्यासाठी दैवाची साथ सुद्धा लाभते आणि मग तुमची थोडीशी कर्तबगारी मैदानामधून तुम्हाला चांगल्या उंचीवरती पोहोचवते. 6 चेंडू येणं बाकी, 13 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अरुण ठोंबरे. अरुण ठोंबरे पावलेंड एंडकडून गोलंदाजीसाठी तयार होतोय. राऊंड विकेट अर्थातच मारा करणार तो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. क्षेत्रव्यूह आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, त्याच्यानंतर कव्हर आहे, वायडेस्ट लॉंग ऑफ आहे, डीप वायडेस्ट लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग आहे. अशा प्रकारचा क्षेत्रव्यूह अरुण ठोंबरेचा पाहायला मिळतोय. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने, परंतु 2 वेळा तो सतत फंबल होतोय. दोन्ही वेळेला आपण पाहिलं की रनअपमध्ये काहीसा विस्कळीतपणा त्याला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती जातोय. काही वेळेला दबाव सुद्धा असतो. 6 चेंडू येणं बाकी, 13 धावांची आवश्यकता, परंतु या विस्कळीतपणामधून स्वतःला सावरावं लागेल असे संघ सहकारी त्याला सांगतील किंवा प्रोत्साहित सुद्धा करतील. वेळ दवडायचा नाहीये ही मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती करतोय. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. अटीतटीच्या आणि रोमहर्षकतेकडे आपण वळणार का? नाट्यमयता आपल्याला पाहायला मिळणार का? क्रिकेटचा अंक सुद्धा अशाच पद्धतीने रंगणार का? यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, अपील केलं जरूर, परंतु अर्थातच या अपीलमध्ये आपण पाहतोय बॅटच्या स्वरूपात अर्थातच ही धाव आली. बॅटच्या स्वरूपात धाव आल्यानंतर समीकरण बदलले. 5 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. परमेश्वर प्रत्येकाच्या बाबतीत दयाळू नसतो, त्याच्यामुळे काही वेळेला आपल्याला कर्माने मैदानामध्ये स्वतःला झोकून सुद्धा द्यावं लागतं आणि कर्म महत्त्वाचं आहे. आणि क्रिकेटमध्ये अर्थात KBCमध्ये एक फार छान लाईन आहे. अमिताभ बच्चन म्हणतात की सीख ना बन तो जीत ना बन. तुम्हाला प्रत्येक वेळेला नव्या गोष्टी शिकाव्या लागतात, मग ते एक्सपेरिमेंट करावे लागतात. एक्सपेरिमेंट काही वेळेला यशस्वी होतात, काही वेळेला अंगलट येतात. मग तुम्हाला बाहेर गेल्यानंतर शिव्याही पडतात आणि तुमचा जय जयकारही होतो. कुछ किए विना जय जयकार नाही होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 5 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. खार्डी चषक 2021 मधला एक रंगतदार रोमहर्षक नाट्यमय सामन्याकडे आपण वळतोय मित्रांनो. अतुलने फटका जरूर फिरवला परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. ए फॉर अरुण, ए फॉर अतुल आणि ए फॉर अट्रॅक्टिव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळतोय तो अरुण टोंबरेचा. डॉट चेंडू गेलाय. 4 चेंडू येणं बाकी आहेत. 12 धावांची आवश्यकता आहे. निर्धाव चेंडू बरंच काही समीकरण सांगणारा असतो आणि अशा वेळेला खेळाडूंवरती दबाव वाढत असतो. प्रेशरवाल्या सिच्युएशनमध्ये काय विचार करावा म्हणजे आपल्याला आठवत असेल प्रेशरवाल्या सिच्युएशनमध्ये भारतीय संघात गौतम गंभीर जबरदस्त खेळाचा. त्याचं कौतुक नक्की केलं पाहिजे. दोन्ही विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये अंतिम फेरीमध्ये त्याने तुफान खेळलाय. मग ते 2007चा विश्वचषक असेल किंवा 11चा असेल. यावेळचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर शपलवून खेळून काढलाय जरूर लेग साईडला. एक धाव तर नक्की मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. एक धाव मोलाची महत्वाची आहे. ज्याप्रमाणे एक इंच जमीन महत्वाची. 3 चेंडू येणं बाकी. 10 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण गाठणार का ते पूर्ण होणार का. अर्थात खार्डी चषकामध्ये अनएक्सपेक्टेड निकाल ज्याला म्हटलं जातं ते नेहमीच लागले जातात. आज तशा प्रकारची पुनरावृत्ती होणार का. अरुण ठोंबरे राईट आर्म ओव्हर द विकेट पावेलियन एंड कडून. अतुल या वेळेला ठोकतोय जरूर. चेंडू जातोय तो वाईडेस्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा अतुलचा प्रयत्न होतोय. या प्रयत्नामध्ये दुसरी धाव पूर्ण. प्रथमेश तिसरी धावेसाठी गेलाय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. स्ट्राईक रोटेट झालाय मित्रांनो. 2 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. जरी 6 धावा आल्या तरी सुद्धा हा सामना संदप संघाच्या बाजूने जाऊ शकतो. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स बट ॲट द सेम टाइम प्रसाद सर आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. अनिश्चिताचा खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चितेच्या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेले सांगता येत नाही. आज या मैदानावरती जिथे सामना कोणाच्या तरी बाजूने चाललाय असं वाटत असताना दुसरा संघ मुसंडी मारतोय आणि हीच तर खऱ्या अर्थानं या सामन्याची गंमत आहे. संदप विरुद्ध कोणी या सामन्यामध्ये प्रथमेशसाठी 2 चेंडूत 7 धावांची गरज असताना अरुण ठोंबरे. प्रथमेश ठोकतोय या वेळेला मिड विकेट सीमारेषा बाहेर. दणदणीत षटकार. खेळीने जिंकलाय. आज जो खार्डी चषक 2021चा हिरो ठरू पाहत आहे तो प्रथमेश पाटील आहे. शांत आहे, धीरोदत्त आहे, पण त्याला माहिती आहे त्याच्या बॅटने बराचसा उद्धटपणा दाखवलाय. 1 चेंडूत 1 धावेची गरज आहे आणि जरी डॉट गेला तरी सामना अर्थात प्रथमेशच्या संघाने म्हणजे संदप संघाने जिंकलेला असेल. अरुण ठोंबरे राईट आर्म राऊंड द विकेट आणि हाही चेंडू मात्र स्ट्राईक रोटेट नाही होऊन देणार तर सीमारेषा बाहेर दणकून फटका खेळलाय. सामना जिंकतोय. एलाइट क्लासिक परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. फोकस प्लेअर आणि ॲट द सेम टाइम डिटर्मिनेशन काय असावं ते प्रथमेश पाटीलने या ठिकाणी मैदानात दाखवलंय. DJ Ganesh. थँक्यू सो मच. आपण लगेचच वळणार आहोत या सामन्याच्या सामनावीरच्या पुरस्काराकडे, ज्याने मात्र मगाशी ज्याप्रमाणे संदीपने उल्लेख केला की आजच्या दिवसाला हिरो निश्चितच ठरला आहे. आणि दोन्ही मॅचमध्ये पहिल्या सामन्यात संघ अडचणीत असताना 17 धावेवर 5 गडी बाद ज्या खेळीचा आपण उल्लेख केला संदीप, आणि ती खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि निश्चित म्हणे की संदप संघाचा तो कपिल देव निखंज ठरला आणि पहिल्या सामन्यामध्ये सामना जिंकून दिला. आणि इथे सुद्धा त्याची तीच खेळी पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला सामना जिंकून दिला. 2 गडी